श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकांनो सावधान. येत्या 8 जून ते 4 जुलै 2026 या 26 दिवसाच्या कालावधीत ब्रह्मांडात एक असा गुप्त आणि अत्यंत शक्तिशाली खेळ सुरू होणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या राशीत गुरु आणि शुक्राचा जो दुर्मिळ राजयोग जुळून येत आहे, तो तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांना आता डोळे उघडून कान देऊ नये का? येत्या 8 जून ते 4 जुलै 2026 या 26 दिवसाच्या कालावधीत आकाशमंडळात एक असा दुर्मिळ खगोलीय चमत्कार घडणार आहे, जो सामान्य नसून थेट तुमच्या नशिबाचा चेहरामोहरा बदलणार आहे. सुख, ऐश्वर्य आणि वैभवाचा कारक असलेला शुक्र ग्रह आणि ज्ञानाचा व भाग्याचा आधारस्तंभ मानले जाणारे गुरुदेव बृहस्पती हे दोन्ही महाशक्तिशाली ग्रह थेट तुमच्या कुंडलीतील 7व्या घरात म्हणजेच भागीदारी आणि वैवाहिक स्थानावर एकत्र स्थान मांडून बसणार आहेत. हा केवळ ग्रहाचा मेळ नाही, तर हा नियतीचा एक असा थेट इशारा आहे, ज्याचे पडसाद आता तुमच्या आयुष्यात उमटायला सुरू होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार जेव्हा हे दोन सर्वात मोठे आणि शुभ ग्रह एकत्र येतात, तेव्हा राजयोग निर्माण होतो. तर कुंभ राशीसाठी ही घटना म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी ब्रह्मांडीय लॉटरी आहे. आतापर्यंत तुमच्या प्रगतीचा मार्ग ज्या अदृश्य नकारात्मक शक्तीने रोखून धरला होता, त्या शक्ती या ग्रहाच्या प्रभावामुळे मुळासकट नष्ट होणार आहेत. तुमच्या सभोवतालाचे वातावरण अचानक बदलू लागेल. जे काम तुमच्या हातात येऊन अडकत होते किंवा जे प्रयत्न करूनही तुम्हाला फळ मिळत नव्हते, ते आता नैसर्गिकरित्या पूर्ण होऊ लागतील. ही वेळ आहे त्या ऊर्जेला ओळखण्याची, जी तुम्हाला सामान्य माणसातून एका यशस्वी व्यक्तीच्या शिखरावर नेऊन बसवणार आहे. विचार करा, जेव्हा देवी गुरु आणि वैभवाचा शुक्र तुमच्या राशीच्या 7व्या स्थानावर विराजमान होतात, तेव्हा तुमच्या व्यावसायिक भागीदारीत आणि व्यक्तिगत नात्यात किती मोठा धमाका होऊ शकतो. हा केवळ पैशाचा ओघ नाही, तर हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाचा उदय आहे. आतापर्यंत ज्यांनी तुमच्या कौशल्याकडे दुर्लक्ष केले, त्यांना आता तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि कामाचा लोह मानावा लागेल. तुमच्या आयुष्यात हा जो गुप्त खेळ सुरू झाला आहे, तो तुम्हाला नवीन संधी, मोठे आर्थिक करार आणि समाजात मानसन्मान मिळवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. पण लक्षात ठेवा, हे ग्रहाचे बळ तुम्हाला तेव्हाच साथ देतील जेव्हा तुम्ही या 26 दिवसाच्या काळात सतर्क आणि सक्रिय राहाल. तर कुंभ राशीच्या जातकांना आता तुमच्या नोकरी आणि करिअरच्या क्षेत्राकडे वळूया. या 26 दिवसात ऑफिसच्या वातावरणात तुमच्याबद्दल एक वेगळीच चर्चा सुरू होईल. आतापर्यंत तुमच्या प्रामाणिक कष्टाकडे जाणीवपूर्वक डोळे झाक करणारे तुमचे वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी आता थक्क होऊन तुमच्या कामाकडे पाहतील. गुरु आणि शुक्राच्या या युतीमुळे तुमची व्हिजिबिलिटी कमालीची वाढणार आहे. तुम्ही केलेले काम सर्वांसमोर सिद्ध होईल आणि तुम्हाला मिळणारी ओळख ही तुमच्या आजवरच्या कष्टाचे फळ असेल. जे लोक तुम्हाला ऑफिसमध्ये कमी लेखत होते, ते आता तुमच्या कामाचे तोंड भरून कौतुक करताना दिसतील. जर तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून प्रमोशन, पगारवाढ किंवा बदलीच्या प्रतीक्षेत असाल, तर या कालावधीत एक मोठी आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडू शकते. अनेकदा काम होऊनही शेवटच्या क्षणी या यश हुलकावणी देते, पण यावेळी तसे होणार नाही. तुम्हाला एखादी नवीन मोठी जबाबदारी किंवा मानाचे पद बहाल केले जाऊ शकते. ऑफिसमधील राजकारण करणारे लोक आपोआप मळाव होतील आणि तुम्हाला तुमच्या कामात सहकार्याचे पूर्ण सहकार्य लाभेल. तुम्ही कन्सल्टिंग, शिक्षण, हॉस्पिटॅलिटी, कला, लेखन किंवा मार्केटिंग यासारख्या क्षेत्रात असाल, तर हा काळ तुमच्यासाठी एखाद्या देवी वरदानासारखा ठरेल. या 26 दिवसात तुमची निर्णय क्षमता इतकी अचूक असेल की तुम्ही घेतलेला प्रत्येक पाऊल तुम्हाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल. तुमच्या बुद्धीला आणि कल्पकतेला योग्य दिशा मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात अव्वल ठरून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करू शकाल. हे केवळ एक पद किंवा पगारवाढ नसेल, तर हे तुमच्या करिअरच्या ग्राफमध्ये येणारे एक मोठे उडाण असेल. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनो आळस झटकून टाका आणि या संधीचे सोने करण्यासाठी पूर्वताकदीने कामाला लागा. कारण तुमच्या करिअरच्या लेखणीने आता यशाचा नवीन अध्याय लिहिण्याची वेळ आली आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो आता सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. तुमची भौतिक स्वप्ने. गेल्या अनेक महिन्यापासून किंवा कदाचित वर्षापासून
तुम्ही ज्या हक्काच्या घराचे स्वप्न उराशी बागळून आहात किंवा एखादी आलिशान मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्या स्वप्नाच्या पूर्वतेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शुक्र हा सुख, वैभव आणि ऐश्वर्याचा स्वामी आहे आणि जेव्हा तो गुरुग्रहाच्या साथीने तुमच्या सप्तम स्थानातून तुमची कुंडळी उजळतो तेव्हा भौतिक सुखाशी संबंधित सर्व अडथळे दूर होतात. तुमच्या गुणवत्तेतून आता मोठा आर्थिक नफा मिळण्याचे प्रबळ योग आहेत, जे तुम्हाला भविष्यात आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित करतील. जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 8 जून ते 4 जुलै 2026 हा काळ तुमच्यासाठी सर्वात शुभ ठरेल. या काळात घेतलेले वाहन खरेदीचा निर्णय तुमच्यासाठी केवळ सोयीचाच नाही तर भाग्यकारक ठरेल. इतकेच नाही तर जे लोक आपल्या घराचे नूतनीकरण करण्याचा किंवा घर अधिक आधुनिक आणि सुखसोयीने सजवण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. घरातील वातावरण इतके प्रसन्न असेल की तुम्हाला प्रत्येक कामात दुप्पट उत्साह जाणवेल आणि आनंदाच्या बातम्या घरगुती वातावरणात उत्साहाची लाट आणतील. या 26 दिवसाच्या काळात तुम्हाला केवळ धनलाभच नाही तर व्यवसायात भागीदारी करत असाल तर मोठा फायदा मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत. जर तुम्ही जोडीदाराच्या माध्यमातून किंवा भागीदारी व्यवसायातून काही गुंतवणूक केली असेल तर त्याचे उत्तम फळ तुम्हाला या काळात नक्कीच मिळेल. तुमच्या जीवनशैलीत एक राजेशाही थाट पाहायला मिळेल आणि भौतिक वस्तूच्या खरेदीतून तुम्हाला एक वेगळेच समाधान लाभेल. थोडक्यात सांगायचे तर तुमच्या कष्टाचे फळ आता तुम्हाला सुख समृद्धीच्या रूपात मिळणार आहे. त्यामुळे या सुवर्ण संधीचा पुरेपूर लाभ घ्या आणि तुमच्या आयुष्यातील मटेरियल स्वप्नांना सत्यात उतरण्यासाठी सज्ज व्हा. तर कुंभ राशीच्या जातकांना आत्तापर्यंत आपण सुवर्ण काळाबद्दल बोललो, पण सावधान. जेव्हा नशीब उच्च शिखरावर असते तेव्हा शत्रू आणि नकारात्मक शक्ती सर्वात जास्त सक्रिय होतात. ब्रह्मांडात होणाऱ्या ग्रहाच्या अंशात्मक हालचालीमुळे या 26 दिवसाच्या काळात अशा दोन्ही तारखा आहेत ज्या दिवशी तुम्हाला अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. या 2 तारखा आहेत 17 जून आणि 29 जून 2026. या दिवशी ग्रहाची अशी काही स्थिती निर्माण होईल की तुमच्या संयमाची परीक्षा घेतली जाईल. जर तुम्ही या दिवशी जराशी गाफील राहिलात तर विनाकारण निर्माण होणारे तणाव तुमच्या हातात आलेली यश हिरावून घेऊ शकतात. या 2 तारखा तुम्हाला काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्या लागतील. विनाकारण कोणाशीही वाद घालू नका, मग ते ऑफिसमधील सहकाऱ्याशी असो किंवा घरातील व्यक्तीशी. रागावर ताबा ठेवणे हाच या दिवसाचा सर्वात मोठा विजय असेल. विशेषतः या तारखांना मोठ्या आर्थिक व्यवहारात गुंतवणूक करणे किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रावर घाईघाईने सह्या करणे टाळा. अनेकदा तुमचे शत्रू तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी या दिवसाची वाट पाहत असतात. त्यामुळे या दिवशी कोणतीही मोठी रिस्क घेण्याऐवजी शांत राहून काम करणे हे तुमच्या हिताचे ठरेल. घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. या तारखा म्हणजे केवळ तुमच्या संयमाची परीक्षा आहे. जर तुम्ही 17 आणि 29 जूनला शांत राहिलात, कोणताही चुकीचे निर्णय घेतला नाही आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले तर तुमच्या पाठीमागे रचले जाणारे सर्व कट आपोआप निष्फळ ठरतील. लक्षात ठेवा, तुमची एक चूक किंवा एक रागीट शब्द तुमच्या प्रगतीला ब्रेक लागू शकतो. त्यामुळे या 2 तारखा तुमच्या डायरीत किंवा मोबाईलमध्ये आत्ताच रेड अलर्ट म्हणून सेव्ह करून ठेवा. जर तुम्ही या 2 दिवसाचा अडथळा पार केला तर यशाचे शिखर गाठण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाहीत. तर कुंभ राशीच्या जातकांनो, आता आपण त्या विषयाकडे वळणार आहोत जो तुमच्या जगण्याचा मूळ आधार आहे आणि तो म्हणजे तुमची श्रद्धा. ब्रह्मांडात सुरू असलेला चमत्कार आणि नशिबाची सुवर्ण संधी तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही. जसे मी सुरुवातीला सांगितले की हा काळ जितका शुभ आहे तितकीच ही तुमची परीक्षासुद्धा आहे. या 26 दिवसाच्या कालावधीचा 100% लाभ मिळवण्यासाठी आणि तुमच्या प्रगतीला कोणाचीही वाईट नजर लागू नये यासाठी आचार्यांनी एक अतिशय सोपा पण प्रचंड शक्तिशाली महाउपाय सांगितला आहे, जो तुमच्या आयुष्यातून गरिबी आणि संकटाचे नामोनिशाण कायमचे मिटू शकतात. हा उपाय अत्यंत गांभीर्याने करा. या संपूर्ण 26 दिवसाच्या कालावधीत दररोज सकाळी संध्याकाळी भगवान शिवशंकराच्या चरणी लीन व्हा. महादेवाची मनोभावे पूजा करा. त्यांच्यासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि शांत चित्तेने ओम नमः शिवाय या मंत्राचा
यथाशक्ती जप करा. ज्योतिषशास्त्राच्या प्राचीन ग्रंथानुसार महादेवाची उपासना केल्याने शुक्राचे सर्व प्रकारचे दोष आणि कुंडलीतील नकारात्मक समूळ नष्ट होते. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुमच्यावर ग्रहाची कृपा दुप्पट वेगाने बरसते आणि अडकलेली सर्व कामे मार्गी लागतात. मित्रांनो, ही वेळ पुन्हा येणार नाही. नशिबाने दिलेली ही संधी हाताची जाऊ देऊ नका. आता वेळ आली आहे तुमचे नशीब बदलण्याची. जर तुम्हाला मनापासून खात्री असेल की हे 26 दिवस तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणार आहेत, तर आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने जय महाकाल कृपा ठेवा असे नक्की लिहा. ज्याच्या कमेंटमध्ये जय महाकाल असेल त्याच्यावर महादेवाची विशेष कृपा राहील असा आमचा विश्वास आहे. चला तर मग या सुवर्ण काळाचे स्वागत करूया आणि यशाच्या दिशेने वाटचाल सुरू करूया.